ग्रुप ए चे हे मॅच आजच्या इव्हिनिंगमध्ये आपण बघतोय. पहिला सामना समाप्त झालेला आहे आणि पहिला सामना जिंकला तो स्वयंभू पायगाव टीमने. खूप कमी टोटल होतं, 42चं टोटल अगदी सहजतेने पार केलं होतं ते स्वयंभू पायगाव टीमने. दुसऱ्या फेरीतला हा सामना आपण बघतोय. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलेला आहे. MCC वडवली वर्सेस स्वयंभू पायगाव या दोन टीममध्ये ही मॅच. टॉस झाला आणि प्रथम आपण बघितलं तर टॉस जिंकला स्वयंभू पायगाव टीमचे कॅप्टनने. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा थोडासा वेग आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न असेल. एकाच एंडकडून गोलंदाजी होईल. 4 षटकाचा सामना आहे. पंचांना सुद्धा ही सूचना आहे. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाजी मार्कवर भावेश चौधरी. पहिलाच बॉल स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. बॉल फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल मात्र थोडीशी सुस्ती जरूर दाखवली होती. एक हुलकावणी दाखवली. जितू गवळी एक नक्कीच चांगला खेळाडू म्हटला जातोय जितू गवळी याला. त्यानंतर त्याच्या जोडीला आपण बघतोय दीपक मडवी. हे दोन सिनियर खेळाडू जे यंगस्टर खेळाडूला घेऊन नक्कीच आपल्या गावाचं नाव चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. जसं जितूने म्हटलं की आम्ही आता कमी खेळणार आहोत, त्यानंतर आमची जे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना जास्त संधी दिली जाईल आणि त्यांचं काम सुद्धा चांगलं होते. आणि खरोखरच मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर कनौज आणि जो दुसरा बघितलं पण प्रज्वल ठाकरे या गोलंदाजांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली होती. भावेश चौधरी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस स्ट्राईक एंडला बॅटर आहे दीपक मडवी. ओव्हर द विकेटने पुढील बॉल. पहिलाच मान बनवला होता. असं वाटलं की ह्या लेफ्टर बॅटिंगने हुक शॉट केलाय. बॉलला सरळ पाठवलाय थर्ड बँकच्या बाहेर. 4 रन साठी चौकार.
सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक अगदी वेळेवर टाकलेलं आहे. तर पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आत तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. लगेचच पहिलं षटक संपल्यानंतर तुमचा दुसरा गोलंदाज कोणता येणार आहे यासाठी तुम्ही टीम मीटिंग करू नका प्लीज. एकाच एंडकडून खेळला जाईल, एकाच एंडकडून. संध्याकाळचं सत्र आहे, हवेचा वेग जरूर आहे, मात्र आयोजकांचं एक सूचना आहे की एकाच एंडकडून बॉलिंग केली जाईल. येणाऱ्या आता 2 मॅच याच्यानंतरची सुद्धा जी मॅच असेल त्या मॅचमध्ये सुद्धा एकाच एंडकडून गोलंदाजी होईल याची नोंद घ्यायची आहे. आणि ते मॅचेस सुद्धा फक्त 4 षटकाचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. कारण या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं पहिला फेरीचे जे सामने असतात ते फक्त 5 षटकाचे, त्यानंतरचे सामने आपण सर्व 4 षटकाचे खेळवलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर या ठिकाणी येतोय, अक्षय पाटील येतोय बॉलिंगसाठी. अक्षय पाटील आपल्या कामांना क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर खेळलेला आहे. ज्यावेळेस तो नागला परिसरामध्ये राहत होता, कारण नागला गाव अक्षयचा मामाचा गाव आहे आणि चांगला क्रिकेटर, एक कंप्लीट ऑलराऊंडर सुद्धा म्हटलं जातोय अक्षयला. मात्र या मॅचमध्ये बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करेल. समोर जर बॅटर आपण बघितले तर जितू गवळी अँड मोस्ट सेकंडला हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आपल्याला दिसतोय. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज अक्षय पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल थोडासा पुढे ठेवला होता, सरळ बॅटने चांगला फटका. लॉंग ऑनला फिल्डर होता, अतिशय चांगली फिल्डिंग. लॉंग ऑनचा फिल्डर आकाश रिपाट अतिशय चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन कंप्लीट. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 10 रन्स. डबल फिगर मध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा अक्षय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल होता यावेळेला, मात्र चुकतोय फलंदाज आणि या ठिकाणी फुल टॉस बॉल चुकला जातोय. हा डॉट बॉल येतोय, मात्र पंचांचा इशारा आहे की बॅटिंग करणारी बॅटिंग टीमने घेतलेला आहे. यस, बॅटिंग टीमने DRS ची मागणी केलेली आहे बिमर साठी. चेक केलं जाईल हा बिमर आहे की नाहीये. फुल टॉस बॉल जरूर होता, मात्र हा एक चांगला बॉल होता मोठा फटका खेळण्यासाठी. मात्र बघितलं तर चुकला फलंदाज दीपक मडवी. दीपक असे बॉल सोडत नसतो, मात्र या वेळेला दीपक कडून थोडीशी चुकी झाली. एक मोठा फटका येऊ शकला असता. चेक केले जाते की हा कमरेपेक्षा उंच बॉल होता की नाहीये. थोडा वेळ घेतला जातोय, डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच आमचे आहेत आणि युसेनच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे. पंचांचा काय निर्णय येईल, थोडा वेळ खेळ थांबला जातोय. संध्याकाळचं सत्र झालेलं आहे. आपण बघतोय सूर्य पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे. थोड्याच वेळामध्ये फ्लड लाईट्स ऑन होईल. नो बॉल असेल, एक अतिरिक्त रन मिळेल, फ्री हिट मिळेल पुढील बॉलवर. तर नक्कीच 1 रन आणखीन ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 11 रन्स. आणि पुढील बॉल फ्री हिट असेल, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल या ठिकाणी फलंदाज दीपक मडवी याला. फ्री हिटचा बॉल, फटका तर चांगला आहे, गॅप शोधलाय, बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. फ्री हिटचा गॅप मध्ये खेळला होता. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा बॉलला सरळ लॉंग लेगच्या बाहेर पाठवून दिलाय. अतिशय चांगला फटका. तुम्ही किती चांगले फटके खेळता त्यापेक्षा तुमच्या फटक्यामध्ये प्लेसमेंट किती चांगली आहे
हे महत्वाचं असते क्रिकेटमध्ये आणि तेच दाखवलंय. स्विच हिट केलाय, जबरदस्त शॉट. फिल्डर त्या ठिकाणी होता मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल डिपिच पॉइंट बाउंडच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी फ्लॅट सिक्सर दीपक बडवीच्या बॅटमधून. थोडासा वेळ घेतला जातोय. आता मात्र जवळजवळ 3 खेळाडू येऊन समजवतात अक्षयला की दीपक बडवी समोर कशी गोलंदाजी करायला पाहिजे. अप्रतिम शॉट, खराब बॉल होता त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज दीपक बडवीने. स्पिच हिट, याच फलंदाजांनी टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका आणला होता आणि आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक खेळाडू हा फटका खेळताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा ह्या वेळेला बॅटरला चांगला रीड केलाय आहे. अपील केली होती LBW ची, मात्र इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर लेग बाय चिरपेने एक सिंगल, एक रन या ठिकाणी मिळेल. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 22 रन. मागच्या 2 बॉलवर काय जबरदस्त मोठे फटके आले होते दीपकच्या बॅट मधून आणि खरोखर चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसते या मॅच मध्ये. 45 धावा जर आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल होऊ शकेल, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेस बॅटिंग साठी येईल MCC वडवली टीम त्यावेळेस नक्कीच फ्लड लाईट्स ऑन होतील. आणि फ्लड लाईट्स आपण बघितलं मागच्या 3 रजनीमध्ये ज्यावेळेस फ्लड लाईट्स ऑन होतात 24 सुद्धा मोठं टोटल आहे. काल 33 मोठं झालं होतं, 34 सुद्धा मोठं झालं होतं टोटल. हो हो, लेग कटर होता हा बॉल. चांगला अँगल बनवला यावेळेला राईट हँडर बॅटर जितू गवळीसाठी अक्षय पाटीलने चांगला कमबॅक केलाय. एक चौकार आणि एक षटकार लागल्यानंतर अंतिम एक बॉल शेष असेल अक्षय पाटीलच्या गोलंदाजी मधला. आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून झालेला आहे ते माननीय श्री विकास मुकादम यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम विकास दादा. ओ फटका चांगला आहे, इनफिल्डला कव्हर केलाय, स्वीपर कव्हरच्या दिशेने बाहेर पाठवलं बॉलला. जितू गवलीने सरळ 4 रनसाठी चौकार. ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वयंभू पायगाव टीम प्रथम बॅटिंग करत असताना स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 26 रन. कुठलाही विकेट नाहीये. एक जमेची बाजू आहे की दोन्ही सुद्धा सिनियर खेळाडू तग धरून उभे आहेत विकेटवर. चांगली बॅटिंग करताना दिसतात दोन्ही अँडकडून अटॅकिंग क्रिकेट होताना दिसते आपल्याला. अंतिम बॉलवर काय जबरदस्त पंच केलं होतं बॉलला, इनफिल्डच्या वरून खेळवताना स्पीपर कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलं होतं जितू गवलीने सरळ चौकारासाठी. 13च्या करंट रन रेटनी बॅटिंग होताना दिसते आणि हा रन रेट या विकेटवर थोड्याच वेळात फ्लड लाईट ज्यावेळेस ऑन होईल नक्कीच हे रन रेट चांगला म्हटलं जाईल. हे बघितलं आपण, फ्लड लाईट्स ऑन होतात. समीर तांगडी यांचं सुद्धा चांगलं काम आहे हे स्पर्धेमध्ये. ज्या फ्लड लाईट्स आहेत या समीर तांगडी आरिफ खान येतोय बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्मर आहे आरिफ खान. लेग कटर चांगला टाकतोय. आता बघूया दीपक बडवी समोर कुठल्या प्रकारे बॉलिंग करेल आरिफ खान. पहिलाच बॉल, जबरदस्त शॉट, वन बाउन्स जाईल बाउंड्रीच्या बाहेर. स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेने 4 रनसाठी चौकार.
स्विच हिटचे काय जबरदस्त स्वीट हिट आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज दीपक मडवीच्या बॅट मधून या 4 टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 30 रन. पहिल्याच बॉलवर स्वागत केले आरिफचं. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस हवं तसं बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, त्याच्या हातामध्ये टप्पा पडून बॉल जातोय. चांगली फिल्डिंग, मात्र ओव्हरथ्रो झाले आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले आहे आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 31 वर 31. कुठेतरी या दोन्ही बॅटरनी थोडंसं प्रेशर मध्ये आणलेला आहे ते एमसीसी वडवली टीमच्या खेळाडूंवर. प्रेशर सध्या नक्कीच दिसतोय. विकेटच्या शोधामध्ये आहे एमसीसी वडवली टीम. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, जागा बनवली, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर डीप मध्ये येईल आणि बॉलला अडवला जातोय. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. चांगली फिल्डिंग अक्षयची. 2च रनवर समाधान मानावं लागतंय. आपल्या टीमसाठी 2 रन अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय अक्षय पाटील. 2 टीमचा स्कोर 33 वर जातोय 33 विदाउट लॉस. नाबाद जिंदाबाद. चांगली बॅटिंग, ओपनिंग बॅटर दोन्ही सुद्धा सिनियर खेळाडू 40 प्लसचे हे खेळाडू आहेत आणि हे तरुणांना लाजवेल असे खेळ करताना दिसतात. खरोखरच जबरदस्त बॅटिंग चितू गवळी अँड दीपक मडवी याची. फुल टॉस बॉल स्विच हिट केलाय, मात्र फिल्डर यावेळेस प्रोटेक्शन लावलं होतं त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल आणि 1 ने टीमचा स्कोर 34 वर जाऊन पोहोचेल. हवेचा ओघ जर आपण बघितला तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी आहे, ऑफसाईडच्या दिशेने आहे, त्यामुळे जास्त स्विच हिट फटके खेळताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि खास करून हा फटका सुद्धा अतिशय चांगला मात्र प्रोटेक्शन होतं, त्यामुळे जास्त फायदा मिळू शकला नाहीये तो फलंदाज जितू गवळी याला. आरिफ खान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपने बॉलिंग करतो आरिफ. यावेळेस पुन्हा एकदा दीपक मडवी स्ट्राइक एंडला. गतीमध्ये मिश्रण केलं, थोडासा रॉंग वन टाकला यावेळेला. ऑफ कटरचा मारा केला होता, मात्र तेवढं चांगलं ओळखलं या बॉलला सुद्धा फलंदाज दीपकने आणि पॉइंटच्या दिशेने खेळून काढला होता. 2 रन्स पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 36 रन. अंतिम एक बॉल शेष असेल. या ओव्हरमध्ये किती रन्स खर्च केलेले आहेत आरिफ खानने? टोटली 10 रन्स खर्च केलेले आतापर्यंत 5 बॉल मध्ये आरिफ खानने. पहिल्याच बॉलवर आरिफला स्वागत केलं होतं. स्विचिटचा जो फटका होता अगदी देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम बॉल घेऊन जाईल आरिफ खान. लॉंग वेग शफल केला होता, चांगला ड्राइव्ह आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डिंग तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते मनीषची. 1 रन कंप्लीट केली जाते. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर स्वयंभू पायगाव टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 37 वर. कुठलाही विकेट नाहीये. 37 विदाउट लॉस. सोळा 16.20 सेकंदामध्ये हे 3 षटक कंप्लीट केलेले तर एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या स्पर्धेचं आयोजन आहे. तुम्हाला वेळ दिला जातो, त्या वेळेमध्ये षटक समाप्त करायची असतात. जर जास्त वेळ लावला तर नक्कीच तुमचा अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. 3 खेळाडू जे होते आता 4 खेळाडू आतमध्ये घेतले जातील, याची नोंद घ्यायची आहे. अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर हर्षल येतोय. ओ लॉंग वे शफल, चांगला फटका आहे. शॉट ऑफ डीप पुल केलाय डीप स्कोर लेगच्या दिशेने.
फिल्डर त्या ठिकाणी येतो, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल, मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 रन्सने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 39 वर. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. जो निर्णय होता बॅटिंग करण्याचा तो आतापर्यंत आपण बघतोय सफल आहे. 12 पेक्षा जास्त सरासरीने, 12च्या सरासरीने आपण म्हणू शकतोय धावसंख्या रस्ताना दिसतात. स्वयंभू पायगाव टीम अंतिम 5 बॉल शेष असतील या इनिंग मधले. हर्षल स्विच इट, पुन्हा एकदा फुल टॉस घेऊन खेळला जातोय. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नव्हता, प्रयत्न जरूर केला फिल्डरने, मात्र कुठलीही संधी नव्हती. बॉल निघून जाईल डीप पॉइंट बाउंड्री बाहेर. 4 रनसाठी चौकार. च्या दिशेने हा फिल्डर होता, जबरदस्त फटका, फुल टॉस घेतला, स्विच इट खेळला होता आणि ज्याप्रमाणे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता, मोहर लागली होती चौकाराची या फटक्यावर. हुक शॉट, थोडासा रिस्की हुक शॉट आहे, कॅचची शक्यता आणि विकेट. फलंदाज बाद. रोहनने अतिशय चांगला कॅच घेतला आणि बारी समाप्त केलेली आहे ती दीपक मडवी याची. पहिला गडी बाद होतोय स्वयंभू पायगाव टीमचा. दीपक इज आउट. दिसतोय एमसीसी वडवली टीमला आणि थोडासा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मिचकी हुक शॉट, अतिशय चांगला कॅच सर्कल मध्येच घेतला गेला आणि अशा प्रकारे विकेट जाते ती दीपक मडवी याची. नवीन बॅटर नितीन मुकादम येतोय बॅटिंग साठी. हा सुद्धा एक चांगला फलंदाज म्हटला जातोय स्वयंभू पायगाव टीमचा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा नितीनने चांगली बॅटिंग केली होती. 3 बॉल शेष आहेत या इनिंग मधले. हर्षल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो, खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. आणि जितूने अगोदरच विचार केला होता की स्ट्राईक आपण स्वतःकडे ठेवूया, त्यामुळे फक्त हलक्या फलक्या पावल्याने हे सिंगल कंप्लीट केले आहे. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 44 रन. 44, लॉस ऑफ 1 विकेट. 2 बॉल शेष. हर्षल ओव्हर द विकेटने व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला या बॉलला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडसा फ्लंबल झाला. फिल्डर रनआउटची संधी. थ्रो सुद्धा खराब आहे. आणखीन धावा मिळतील का? ज्या ठिकाणी फक्त एकच धाव व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी 2 धावा निघून बसलेल्या आहेत. अक्षय त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. फिल्डिंग तर चांगली, मात्र थ्रो थोडासा खराब झाला. त्याचा फायदा उचलला बॅटरने. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय. अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या झालेली आहे 46 रन्स. 46. पुल करायचं होतं, चुकतोय. अपील हलकेसे, मात्र थोडासा उंच होता हा बॉल. शॉट थर्डमॅनला जातोय. अशा प्रकारे 1 रन या ठिकाणी मिळेल. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या झालेली आहे स्वयंभू पायगाव टीमची 47 आणि एक्झॅक्टली 12च्या सरासरीने 48चं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी एमसीसी कासार वडवली टीमला. जसे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील निशांत पाटील.
धन्यवाद हेमंतजी पाटील सर. चला, सानवी इंटरप्राइजेस गोडदेव संघाचा कॅप्टन आणि एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे आहे. आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. यानंतर आपला सामना देखील असणार आहे. सानवी इंटरप्राइजेस गोडदेव आणि त्यांच्या विरोधात खेळताना एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज रिपोर्टिंग करा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावा बनल्या तब्बल धाव फलकावरती 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. सानवी इंटरप्राइजेस गोडदेव संघ आपण देखील संपर्क साधा. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अप्रतिम खेळ. पहिल्या विकेटसाठी भरपूर चांगली भागीदारी स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून दीपक मडवी आणि जितू गवली या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये दीपक मडवी लवकर बाद झाला, परंतु या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 29 धावा 14 चेंडूचा त्याने सामना केला. या उभ्या मैदानाला त्याने 4 चौकार दाखवले आणि एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट MCC कासार वडवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये पहिल्या विकेटसाठी 20 चेंडूमध्ये 43 धावांची भागीदारी दीपक मडवी आणि जितू गवली या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन ओमकार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं विजय कांबळे, ओमकार सातत्याने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने गुणलेखन करताना आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगली माहिती, इत्थंभूत माहिती खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाची त्यांच्या माध्यमातून दिली जाते. चला, फिल्डिंग सेटअप करा. स्वयंभू पायगाव संघ फिल्डिंग सेटअप करायची आहे, कारण आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. MCC कासर वडवली या टीमची. 48 धावांचं टार्गेट. पहिल्या डावामध्ये 47 धावा बनल्या आणि या मॅचमध्ये 48 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतीला सामना आहे, त्यामुळे हा सामना 4 षटकांचा आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना जास्ती षटकांचा खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यासाठी आयोजन कमिटीचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. त्रिमूर्ती ग्रुप नागले, TR स्पोर्ट्स नागले, TR ट्रॉफी 2026 त्यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहताय. गणेशजी पाटील, निशांक पाटील, अंकित पाटील, तन्मय पाटील, मोनिश पाटील, सचिन पाटील, प्रणित पाटील, स्वप्नील पाटील सर्वजण जर पाहिले तर खऱ्या अर्थानं TR ग्रुपचे हे ॲक्टिव्ह मेंबर्स आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे आणि खूप चांगला डोलारा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला करण पाटील आणि त्याच्या सोबतीला अक्षय आकाश रिपट हा फलंदाज पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मोठं नाव आहे आकाश रिपट. कासार वडवली संघासाठी खेळत असताना भरपूर चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आणि त्याच्या नावावरती देखील भरपूर साऱ्या बाईक आतापर्यंत राहिलेल्या आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. असा फलंदाज आकाश रिपट देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. परंतु त्यांच्या विरोधात हार्ट ऑफ भिवंडीचा सुपरस्टार दीपक मडवी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिला आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करावी लागेल. 48 धावा या मॅचमध्ये रोखायच्या आहेत स्वयंभू पायगाव टीमला. आपल्या व्यासपीठावरती विकासजी मुकादम साहेब देखील पाहायला मिळतात. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि स्वयंभू पायगाव संघाचं ते देखील नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 40+ माध्यमातून खूप चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. चला, स्पीडअप करा स्वयंभू पायगाव संघ. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला लवकर मॅच फिनिश करायची आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल दीपक मडवी. पहिलाच बॉल फुल टॉच चेंडू होता आणि ते समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात. मोठी विकेट. फलंदाज करण पाटील बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. फुल टॉच चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करणने केला आणि त्या ठिकाणी त्याचा फटका फसलाय, अगदी समोर सापडलाय. फुल टॉच चेंडू इन्व्हाइट केलं होतं मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि काय जबरदस्त पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. प्लम LBच्या स्वरूपात इथे फलंदाज करण बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये MCC कासार वडवली या टीमला बसलाय. अप्रतिम सुरुवात राहिली. तुम्ही पाहू शकता कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉच चेंडू होता आणि पूर्णपणे लाईन मिस केली आणि पंचाने लगेच फलंदाजाला बाद केलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये MCC कासार वडवली या टीमला बसलाय.
खूप चांगलं टेलिकास्ट आतापर्यंत युसीएन लाईव्हच्या माध्यमातून विजयजी पाटील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर युसीएन लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत, परंतु मार्श यांना तुम्ही जर पाहिलं तर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहताय. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून देखील कार्य या स्पर्धेमध्ये राहिलंय. नवीन फलंदाज मैदानावरती आरिफ खान मैदानावरती दाखल झालाय. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर विकेट मिळाली आहे. दबाव टाकलाय फलंदाजांवरती. दीपक मडवी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला आरिफ खान नव्यानच मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नाही आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते भरपूर जास्त. जर पाहिलं तर वेगाने त्या ठिकाणी फिल्डर पोहोचलेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फक्त सिंगलच मिळते. काही गोलंदाजी केली जाते. व्हेरिएशन आणि व्हरायटी दीपक मडवी यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. मागील 2 चेंडू वेगवेगळ्या धाटणीचे टाकले गेले. या अगोदरचा चेंडू फुलटॉस होता आणि ते हाफ ट्रॅकर होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका खेळता आलेला नाही आहे आरिफला आणि तिथे फक्त सिंगलच मिळते. 48 धावांचं टार्गेट. एमसीसी कासार वडवली ठाणे बेल्ट मधून हा संघ आज खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातील या नागळे गावातील या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. अर्थातच वी आर ट्रॉफी 2026 मध्ये आपल्याला हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आयशा क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती हा रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. आकाशसाठी खोलात टाकला होता. चांगला कव्हर ड्राईव्ह गॅपमध्ये केले. फिल्डर वेगाने धावतात त्या ठिकाणी. थोडीशी बिस फिल्डिंग आणि त्या ठिकाणी बॅकअप चांगलं केलं जात आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. फिल्डिंग चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. स्वयंभू पायगावला खऱ्या अर्थानं मिस्टेक झाली त्या ठिकाणी. तेजस देखील होता आणि तेजसच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिली तर मिस्टेक झालेली होती आणि प्रवीण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॅकअप चांगलं झालं आणि ते 2 धावा मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक मडवी चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. आकाशसाठी समोरच्या दिशेने सुरेख फटका लॉंग ऑनला केलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी वेगाने. वा जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. त्या ठिकाणी लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आर्यन त्या ठिकाणी होते. वा आर्यन वा जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. अगदी लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला आले आणि आपल्या संघासाठी खूप चांगला एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा या मॅच मध्ये बनल्यात. 48 धावांचं टार्गेट एमसीसी कासार वडवली या संघासमोर ठेवलेला आहे आणि चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकामध्ये. राऊंड विकेट. पुढचा बॉल पुढे खेळण्यासाठी चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता आणि वेगामध्ये बीट केले. डान्सिंग डाऊन ट्रॅक आले होते परंतु चेंडू पर्यंत पोहोचलेच नव्हते. बॅट ड्रिल करून देखील आकाश श्रीपत दाखवत आहेत की कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक मला खेळायचा होता, परंतु तितकासा एक्झिक्यूट हा फटका करता आलेला नाहीये. इथे चेंडू आलेला आहे डॉट. चांगली गोलंदाजी. दीपक मडवी काय कामगिरी करतायत या सामन्यामध्ये. बॅटिंग करत असताना इम्प्रेस केलं, गोलंदाजी करताना देखील इम्प्रेस करतायत. वा जबरदस्त कामगिरी. राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेस हा ट्रॅकर पूल केलाय. फिल्डर आहेत का? नाही. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आकाश रिपटच्या बॅट मधून आलाय एक कमालीचा स्ट्रोक. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांचा निर्णय त्या ठिकाणी बाकी आहे. षटकार आहे की चौकार, परंतु कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना पहिला चौकार या डावातील आकाश रिपटच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आकाश रिपट. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि कमालीचा स्ट्रोक खऱ्या अर्थानं आकाशच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा ट्रॅकर होता आणि तिथून जर पाहिलं तर एक समोरच्या दिशेने देखील तो फटका खेळला होता आणि तिथून हा ट्रॅकरवरती पूल देखील त्याने केलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात तब्बल 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 9 धावा. एक महत्वाची विकेट. फलंदाज करणला बाद केलं. अप्रतिम कामगिरी दीपक मडवीने आतापर्यंत या मॅच मध्ये केलेली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती कनुज पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. दीपक मडवी आणि जितू गवळी या दोघांच्या ताळमीत खऱ्या अर्थानं घडलेला गोलंदाज आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये. महत्वाची मॅच, महत्वाचं षटक आणि खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी कनुजला देखील करावी लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला आरिफ खान.
हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतः कनुज पाटील, डाऊन द बॉल, मिस्टेक झालेली आहे. सोपा झेल होता कनुजसाठी, परंतु येथे झेल सुटलाय, आरिफचा झेल सुटलाय आणि ते एक धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावर. 10 धावा स्कोर कार्ड वरती. संधी निर्माण झाली होती, कनुज निराश आहे कारण स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगला झेल घेण्याचा प्रयत्न जरूर त्याने केलाय, परंतु कॅच ड्रॉप. इथे एक धाव मिळाली आरिफला, परंतु आकाश श्रीपट चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटवरती बॉल आतापर्यंत चांगल्या रीतीने आलेत. चांगले कव्हर ड्राईव्हचे फटके, ऑन ड्राईव्ह, तदनंतर पुलचा फटका देखील पहिल्या षटकामध्ये आकाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये चांगली कामगिरी आकाश श्रीपटला करावी लागेल. आतापर्यंत 2 मालिकावीरच्या बाईक त्याच्या नावावरती देखील आहेत, असा फलंदाज आकाश श्रीपट. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, इट इज अ वाईड बॉल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दीपक मडवीने खर्च केल्या. अप्रतिम सुरुवात, जी सुरुवात हवी होती स्वयंभू पायगाव संघाला, ती सुरुवात त्यांनी करून दिली. आणि या षटकामध्ये कनुज देखील चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस बॅटची लिडिंग एज अँड टेकन, कमालीचा झेल जितू गवली, अप्रतिम झेल पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं जितू गवली, अप्रतिम झेल त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकलात. कमालीचा झेल, यष्टांच्या मागे अप्रतिम कार्य. जितू गवळी यांच्या वयात बदल झालाय परंतु खेळात नाही. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला, कारण अगदी वेगाने चेंडू जात होता आणि तिथे एका हातामध्ये झेल पकडलाय. महत्वाची विकेट, फलंदाजाला बाद केलं. आकाश रिपट बाद झाला. अगदी धोकादायक फलंदाज होता आकाश रिपट आणि त्याची विकेट मिळवली या मॅच मध्ये कनुज पाटीलने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कनुज पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू. वा कनुज वा, अप्रतिम गोलंदाजी, वेगावरती स्वार झालाय, वेगवान गोलंदाजी केली जाते. इथे आणखीन एक डॉट बॉल टाकलाय, दबाव टाकलाय फलंदाजावरती. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते कनुज पाटीलच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं हेमंतजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कनुजाने मागील चेंडूवरती विकेट घेतली. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मामा आहेत हेमंत मोरे, त्यांच्याकडून कॅश प्राइज आलेला आहे. अप्रतिम कामगिरी कनुज पाटील या मॅच मध्ये करतायत. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील बॅटची लिडिंग, आणखीन एक धक्का. वा, जबरदस्त कामगिरी. या षटकामध्ये दुसरी विकेट कनुज पाटील कमाल करतायत आणि यष्टांच्या मागे जितू गवली. कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या बाहेर जाताना चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, परंतु यष्टांच्या मागे जितू गवली. अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 झेल त्याने पकडलेत. मी मगाशी देखील उल्लेख केला, जितू गवली यांच्या वयात बदल झालाय परंतु त्यांच्या खेळात नाही. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु कनुज पाटील काय गोलंदाजी करतायत, धुवाधार कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. दबाव टाकलाय एमसीसी कासर वडवली या टीमवरती. नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय पाटील दाखल झालाय, परंतु एका बाजूला आरिफ खान देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. आकाश श्रीपट बाद झाले. तदनंतर मैदानावरती आणखीन एक चांगले फलंदाज पाहायला मिळाले, ते देखील बाद झालेत. आणि इथून जर पाहिलं तर अक्षय पाटील मैदानावरती दाखल झालाय. कनुज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट, वेगावरती स्वार झालाय, वेगवान गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाने आतापर्यंत त्याने गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. इथे जर पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा, स्वतःला थांबवलं. रनअप चुकला ना तर चेंडू चुकत असतो आणि अगदी योग्य केलं कनुजने, स्वतःला थांबवलं आणि इथे
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कनुज पाटील ओव्हर द विकेट. हो यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हॅमर्ड केलाय लॉंग ऑनला दीपक मडवी. वाह काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते, काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड त्यांचा पाहायला मिळाला. कारण या विकेटवरती या सरफेसवरती बाउन्स भन्नाट आहे आणि अगदी ते ओळखलं, जम्प घेतली आणि कमालीचा एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. फक्त सिंगलच ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं पाहू शकता मार्शला भरपूर बिझी ठेवलंय, कारण सातत्याने रिप्ले मागले जातात. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय बाउन्स होता आणि काय प्रेझेन्स ऑफ माइंड दीपकने दाखवला आणि कमालीचा चेंडूला स्टॉप केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. धावा थांबल्यात, इथून कोंडी फोडावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, आरिफला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. हो यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, परंतु चांगला चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय कनुज पाटीलच्या माध्यमातून. इथे चेंडू आलेला आहे डॉट, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल, रिव्ह्यू मागितलाय. तिसरे पंच देखील या ठिकाणी पाहणी करतील, परंतु कनुजचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये दीपक मडवीने तब्बल 9 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये दबाव टाकला, आकाश रिपटची विकेट, मोहितला देखील बाद केलं आणि समोर आरिफ आहे. आरिफला देखील त्याने आतापर्यंत शांत ठेवले या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी. तिसरे पंच पाहणी करताय चेंडू वाईट बॉल आहे की नाही, कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे पारदर्शकता आणि पारदर्शकतेचे दुसरे नाव UCN लाईव्ह आणि त्यांचाच अगदी वापर या ठिकाणी केला जाईल. आमचे पंच पाहणी करतील. तर पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि इथून देखील योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. महत्वाचा सामना आहे, दोन्ही संघ महत्वाचा सामना या मॅच मध्ये खेळतात आणि जो संघ जिंकेल ना आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व अबाधित राहील, त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे. थोडीशी वेळ घेत आहेत आमचे तिसरे पंच. कनुज पाटील जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चला सानवी एंटरप्राइजेस गोडदेव संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा कॅप्टन देखील आलेला आहे. सानवी एंटरप्राइजेस गोडदेव संघाचा कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे रिव्ह्यू लॉस झालेला आहे. MCC कासार वडवली या टीमचा 2 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना MCC कासार वडवली या संघाने स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 12 धावा. काय गोलंदाजी केली आहे, 3 विकेट घेतलेत आणि फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती आणखीन एक युवा यंगस्टर गोलंदाज प्रज्वल ठाकूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये प्रज्वलने देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तुम्ही पाहताय अक्षय पाटील संघाचा कॅप्टन. आज चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय, इथून धावा बनवाव्या लागतील. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक जितू गवली येत आहेत, चेंडूला स्टॉप करतायत आणि फक्त एकच धाव मिळेल. बॅटला चेंडू ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. स्वयंभू पायगाव संघामध्ये देखील यंगस्टर आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. कनुज पाटीलनं जबरदस्त गोलंदाजी केली आणि महत्वाचं षटक प्रज्वल ठाकूर या नावाची देखील या हंगामामध्ये भरपूर जास्त चर्चा केली. अप्रतिम कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि याही स्पर्धेमध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. वेगवान गोलंदाजी करतोय, वेगावरती स्वार होतोय, अवघड प्रश्न फलंदाजांना विचारतोय असा गोलंदाज प्रज्वल ठाकूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आरिफ खान हो इथे खोलात टाकला होता. आणखीन एक दर्जेदार चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि इथे फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवलाय. वाह अप्रतिम कामगिरी, काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम. सातत्याने फलंदाजांना अडचणीमध्ये टाकण्याचं कार्य गोलंदाज करतोय प्रज्वल ठाकूर. यांच्याकडे जर पाहिलं ना तर असं वाटत नाहीये वेगवान गोलंदाजी करू शकतात, परंतु दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. परंतु प्रज्वल ठाकूर या सर्व गोष्टीला अपवाद आहे. वेगवान गोलंदाजी तो करतोय, वेगावरती स्वार होतोय, चांगली गोलंदाजी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळेस देखील सलगचा दुसरा डॉट बॉल. दबाव टाकलाय, पूर्णपणे दबाव टाकलाय. आरिफ खान सलामीला आला या मॅच मध्ये, परंतु भरपूर मोठा संघर्ष त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथून जर पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती आरिफ खान मैदानावरती दाखल झालाय आणि भरपूर संघर्ष त्याने केलेला आहे या मॅच मध्ये. प्रज्वलचा आणखीन एक चांगला चेंडू, सलगचा 3रा चेंडू डॉट आलेला आहे. काय गोलंदाजी करतोय प्रज्वल ठाकूर. आज देखील चर्चेमध्ये राहिलेत, का माझ्या नावाची चर्चा केली जाते.
खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, यंदाचा हंगाम या गोलंदाजाने गाजवलाय आणि याही मॅच मध्ये तो इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. फलंदाजांना सातत्याने अडचणीमध्ये आणतात या मॅच मध्ये. आरिफ 6 चेंडू मध्ये आतापर्यंत 2च धावांवरती खेळतोय. इथे आणखीन एक चांगला चेंडू, काय गोलंदाजी केलेली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. इथे देखील अवघड प्रश्न विचारला होता, शरीराचा वेध घेतला, नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते. सलगचा चौथा चेंडू डॉट आलाय. पूर्णपणे या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे स्वयंभू पायगावने, असंच म्हणावं लागेल. दर्जेदार गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा. याही षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2च धावा आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. प्रज्वल ठाकूर. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील, संघाचा कॅप्टन. जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 15 धावा बनल्यात या मॅच मध्ये. इथून मोठे फटके खेळावे लागतील, सातत्याने खेळावे लागतील, कारण 48 धावांचं टार्गेट आहे आणि इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कट, धाव घेण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी धावताय. धावाची संधी होती आणि फलंदाज इथे अडचणीमध्ये सापडले. तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. चला, संजय 11 नागळे संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संजय 11 नागळे या संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, संजय 11 नागळे संघाचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे आणि गोडदेव संघ आपण देखील जायचं नाही आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे, एकविरा स्पोर्ट नायगाव, आणि नायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आहे, संचित कोळी. आपण देखील संपर्क साधायचा आहे. इथे फलंदाज बाद आहे की नाही पाहिलं जाणार आहे. जबरदस्त एफर्ट स्वतःच्या गोलंदाजीवरती, काय कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळतो. प्रज्वल ठाकूर ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, काय कमिटमेंट आहे, अप्रतिम डेडिकेशन आपल्या संघासाठी देत असताना. आणि ते फलंदाज OUT धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. पूर्णपणे या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे स्वयंभू पायगाव संघाने आणि MCC कासार वडवली बॅकफुटला गेलाय असंच म्हणावं लागेल. धावा बनत नाही, धावांसाठी संघर्ष केलाय. सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न. आकाश श्रीपट बाद झाला, मोहित बाद झाला आणि तदनंतर दबाव निर्माण झाला MCC कासार वडवली या संघावरती आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये भरपूर मागे राहिला MCC कासार वडवली या संघ. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जितू गवली. चांगला लेग कटर पूल केलाय, मोठा फटका गॅप मध्ये, बॉल सीमारेषा ओलांडतोय, आलाय चौकार.
वरती 20 धावा. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे या मॅच मध्ये अधिराज्य गाजवलाय स्वयंभू पायगाव संघाने. मागील मॅच मध्ये देखील कानाई स्पोर्ट पाय संघाचा पराभव केला. याही मॅच मध्ये एमसीसी कासार वडवली या संघाविरोधात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला स्वयंभू पायगाव संघाचा. कारण दबाव टाकल्या पूर्णपणे एमसीसी कासार वडवली संघ भरपूर मोठा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल झाले खरे, परंतु चांगली कामगिरी या संघाला आतापर्यंत करता आलेली नाही आहे. गोलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये 47 धावा खर्च केल्या, 48 धावांचं टार्गेट. आणि बॅटिंग करत असताना पूर्णपणे बॅटिंग लाईन कोलॅप्स झालेली आहे. धावा बनत नाही आहे, परंतु इथे पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. मनीष मुकादम यांच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जितू कवली. जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जितू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट इथे फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसला चेंडूला ड्राईव्ह केलाय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 21 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल या डावातील, या सामन्यातील. आणि खऱ्या अर्थानं आणखीन या मॅच मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर कमी गतीने चेंडू टाकलाय आणि परंतु इथे चेंडू आलेला आहे डॉट. सामना इथे जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सलगचा दुसरा विजय या स्पर्धेमध्ये नोंदवलाय. अभिनंदन अभिनंदन स्वयंभू पायगाव संघ. आडलक टपला